तर मित्रांनो, मी आज तुम्हाला कोल्हापूरमधील एक असं शिव मंदिर दाखवणार आहे. ते 7व्या शतकात बांधलेलं असून हे त्याच्या मोठ्या शिवलिंगासाठी ओळखले जाते. तर नमस्कार मित्रांनो, तर मी आज आलोय कोल्हापूरला कारण माझ्या आत्तीच्या घराची वास्तुक शांती असल्यामुळे. व अगदी घरासमोरच आहे हे महादेव मंदिर आणि वाघाची तालीम. तर मित्रांनो, मी अगदी लहान असल्यापासून हे मंदिर बघत आलोय आणि कधी इथे आलोय आणि कधी या मंदिरात गेलो नाही असं कधीच झालं नाही. तर हे मंदिर रंकाळा तलावाजवळ उत्तरेश्वर पेठमध्ये असून 7व्या शतकात बांधल्याचे समजते. व मंदिराचे शिवलिंग मोठे असल्याने हे मंदिर या प्रदेशातील सर्वात मोठ्या शिवलिंगापैकी एक मानले जाते. महाशिवरात्री व श्रावण सोमवार यांसारख्या अनेक दिवशी शिवलिंगाची वेगवेगळी पूजा व सजावट केली जाते. प्रत्येक श्रावण सोमवार व महाशिवरात्रीच्या दिवशी लोक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात व मंदिराच्या बाहेर लहान मुलांची खेळणी व पूजेचे साहित्य लोक विकायला बसतात. मंदिराच्या बाहेरच्या गाभाऱ्यात हनुमंतरायाचं मंदिर देखील पाहायला भेटते व मंदिराच्या मागच्या बाजूस खूप वर्षापूर्वीच पिंपळात झाड पाहायला भेटते. मंदिराचा परिसर शांत सुंदर असून दररोज संध्याकाळी 7ला मंदिरामध्ये न चुकता आरती केली जाते व मंदिराच्या बाजूला वाघाची तालीम ही एक सामुदायिक संस्था व फिटनेस जिम आहे व श्री उत्तरेश्वर प्रासादित वाघाची तालीम म्हणून ओळखली जाते व विविध सामुदायिक उपक्रम व युवा विकास कार्यक्रमामध्ये ही सहभागी तालीम आहे. याची स्थापना 1894 झाली असून तालमीला आता 131वी वर्ष चालू आहे आणि या तालमीच्या व मंदिराच्या परिसरातून आपलं घर इथून पाहायला भेटतं. तर मित्रांनो, तुम्ही कधी हे मंदिर पाहिलंय का हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि ही रील आवडली असेल तर लाईक करून तुमच्या कोल्हापूरच्या मित्राला ही रील नक्की शेअर करा.